नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सर्वांना येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी सुरुवातीलाच खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, ही जी एक्झाम आहे तर यासाठी वर्षभर 2 वर्षभर तुम्ही छान पद्धतीने अभ्यास तर निश्चितच केला असेल, नो डाऊट. ठीक आहे, त्याशिवाय तुम्ही काही फॉर्म भरला नसेल, एक्झामला जाताय म्हणजे अभ्यास तर झालाय. पण काही गोष्टी ज्या आहेत त्या अभ्यासाव्यतिरिक्त असतात. काही गोष्टींची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, अवेअर असलं पाहिजे. सो अशा काही गोष्टी ज्या एक्झामसाठी गरजेच्या आहेत, ज्या परीक्षेला जाता जाता तुम्ही केल्या, लक्षात घेतल्या, तर तुमचा पेपर अजून छान पद्धतीने तुम्हाला मार्क्स मिळवून देणार आहे. तर हे सेशन जे आहे ते खास तुमच्या मदतीसाठी आहे. दरवर्षी आपण एक्झामच्या आधी हे सेशन असतंच आणि निश्चितच याचा तुम्हाला फायदा होईल. एक 5-10 मार्क्स तुमचे नक्की वाढतील. सो सेशन व्यवस्थित करायचं आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. सगळ्यात पहिला तर आपल्याला माहितीये की आपला पेपर आहे, ठीक आहे, संडेला पेपर आहे आपला. सो या पेपरसाठी काही गोष्टी आवश्यक असतात. फॉर एक्झाम्पल, आपल्याला आपलं हॉल तिकीट सगळ्यात गरजेचं आहे आणि आतापर्यंत ते हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड केलं असेल. आय होप त्याची प्रिंट काढून घेतली असेल. नसेल काढली तर पटकन हॉल तिकीटची एक झेरॉक्स काढायची आहे. हॉल तिकीटचं जे पहिलं पान असतं तेच आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. अगदी कलर प्रिंट वगैरे काढायची गरज नाही, ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट सुद्धा चालते. एक प्रिंट हॉल तिकीटची पाहिजे फक्त, ठीक आहे. सो हॉल तिकीट वरती तुमचं जे सेंटर आहे ते सेंटर व्यवस्थित तुम्हाला काय करायचंय, तपासून घ्यायचे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, तुमचं जे सेंटर आहे ते मॉडर्न स्कूल असेल तर मग ते सेंटर कुठे ते तुम्हाला माहिती पाहिजे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला पेपरला जायचंय तिथे. सो त्यानुसार वेळेत घरून निघणं, वेळेत पोचणं, या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, त्या चुका होऊ देऊ नका. सो वेळेत तिथे पोचला तर फायदा होईल. आधी जाऊन थांबलात काही हरकत नाही, पण उशिरा नका जाऊ. तुमच्या हॉल तिकीटवर टाइम मेन्शन केलेला आहे, सो त्या टाइम नुसार तिथे तुम्हाला पोचावं लागेल. त्याचबरोबर हॉल तिकीट सोबत आपल्याला लागतं ते म्हणजे आपला आयडी प्रूफ. बघा, आयडी प्रूफ काहीही चालेल, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, या 3 पैकी काहीही एक, ठीक आहे. आधार कार्ड तर सगळ्यांकडे असतंच. सो या 3 पैकी काहीही एक ओरिजिनल आयडी प्रूफ. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर का आधार कार्ड तुमचा आयडी प्रूफ घेत असाल तर तुमचं ओरिजिनल आधार कार्ड आणि त्या आधार कार्डच्या 2 प्रिंट आपल्याला घ्यायच्या आहेत. काय घ्यायचे आहेत? 2 प्रती घ्यायचे, 2 झेरॉक्स काढायच्या आहेत. सो जे पण आयडी प्रूफ तुम्ही घ्याल त्या आयडी प्रूफच्या 2 प्रिंट तुमच्या सोबत असल्या पाहिजे. त्या सबमिट कराव्या लागतात. पहिल्या पेपरला एक, दुसऱ्या पेपरला एक. सो 2 प्रिंट लागतात, ठीक आहे. हॉल तिकीट एकच लागतं, ओरिजिनल आयडी प्रूफ, आणि जो आयडी प्रूफ नेतोय त्याच्याच प्रिंट. नाहीतर पॅन कार्ड सोबत नेलं आणि आधार कार्डच्या झेरॉक्स नेलं, तसं करू नका. सेम प्रिंट, सेम आयडी प्रूफ, ठीक आहे. या व्यतिरिक्त पेपर सोडवताना सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे आपला पेन. पेन हा काळा बॉल पेन असला पाहिजे. हे सांगण्याचं कारण असं की माझा एक्सपिरियन्स आहे, मी लास्ट टाइम एक्झामला गेले होते, ठीक आहे. तर माझ्याच वर्गामध्ये एकाने ब्ल्यू कलरचा पेन आणला होता. म्हणजे तुम्ही म्हणाल की या बेसिक गोष्टी मॅडम का सांगताय, तर खूप तुम्ही हमखास बघाल, कोणतरी झेरॉक्सच विसरून येतं, कोणतरी हॉल तिकीटच विसरतं, कोणी आधार कार्डच विसरतं, ओरिजिनल आयडीच विसरतं, काही ना काही प्रॉब्लेम असतातच. पेनच जेल पेन घेऊन येतं, कोणी निळ्या कलरचं आणतं. सो ब्लॅक कलरचंच पाहिजे हे स्पेसिफिक लक्षात ठेवा. काळ्या रंगाचा बॉल पेनच पाहिजे, जेल पेन चालणार नाही, ठीक आहे. स्पेशली थिक जे असेल ते घ्या. इंक म्हणजे एकदम पातळ असेल तर ते खूपच रंगवत बसावं लागतं. सो थोडंसं जाड निब असेल तर अजून चांगलं, ठीक आहे. सो 2 पेन सोबत ठेवा. हे झालं काय न्यायचे. यासोबत इतर गोष्टी मग मी तुम्हाला सजेस्ट करेल. पाणी असतंच सेंटरवर, तरी एक बॉटल ठेवा सोबत. 2 तासाचा पेपर असतो राज्यसेवेचा. 2 म्हणजे टोटल 4 तास बसायचे तिथे. मधला ब्रेक पण असतो. सो पाणी असलं सोबत तर बरं पडतं. उन्हाळा आहे, ताण लागते. सो एक पाणी बॉटल कॅरी करा, ट्रान्सपरंट. आता हे झालं काय न्यायचं. आता मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे एक्झॅक्ट तुम्ही सेंटरवरती गेलात, तुमच्या पेपर हॉलमध्ये तुम्ही बसलात, एक्झाम हॉलमध्ये, मग काय करायचे, ठीक आहे. पहिल्यांदा तर थोडंसं श्वास घ्या, ब्रीदिंग, ठीक आहे. पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ठीक आहे. छान माइंड तुमचं फ्रेश ठेवा. दुसरी गोष्ट, पेपर जेव्हा तुम्ही सोडवणार आहात तर त्याआधी तुमच्याकडे येते आन्सर शीट, ठीक आहे. सो तुमची जी आन्सर शीट असते
त्या आन्सर शीट वरती तुम्हाला काही इन्फॉर्मेशन टाकावी लागते, तुमची वैयक्तिक माहिती जी आहे ती भरावी लागते. फॉर एक्झाम्पल तुमचा जो नंबर आहे, ठीक आहे, जो काही हॉल तिकीट वरती तुमचा नंबर असेल तो बैठक क्रमांक टाकावा लागतो, परीक्षेचं नाव टाकावं लागतं, नंतर मग तुमचा सेट भरावा लागतो. सो या माहितीला काळजीपूर्वक भरणं गरजेचं असतं, कारण एका स्टुडंटसाठी एकच आन्सर शीट येते, ठीक आहे. ती तुमची आन्सर शीट बदलून मिळणार नाही, ती फिक्स आहे तुमच्यासाठी, सो चेंज होणार नाहीये. मग त्यात खाडाखोडी कराल तर तुमचा पेपर भले तुम्ही मार्क्स आउट ऑफ मिळवा, पण त्याचा काहीच फायदा होणार नाही जर तुम्ही आन्सर शीटच व्यवस्थित फिल नसेल केली तर. सो काळजीपूर्वक त्याला भरणं, वेळ देतात ते प्रॉपर, आपल्याला पेपर सुरू व्हायच्या 10 मिनिटं आधी आन्सर शीट आपल्या हातात असते. सो वेळ असतो आपल्याकडे आरामात भरायची, शांत डोक्याने, गडबड करायची नाही, घाबरून जायची गरज नाहीये, ठीक आहे. त्यानंतर तुमच्याकडे येतो तुमचा क्वेश्चन पेपर. क्वेश्चन पेपर आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तर क्वेश्चन पेपर एक 2 मिनिटं 5 मिनिटं आधी पण देतात, ठीक आहे, इन्फॉर्मेशन टाकायला 2 मिनिटं आधी देतात, पण लगेच तो काही खोलता येत नाही, बेल झाल्यानंतरच ओपन करा म्हणतात, सील असते त्याला, ती सील काढावी लागते. क्वेश्चन पेपर जेव्हा आपण ओपन करतो लगेच सोडवायला नका लागू, 2 तासाचा वेळ खूप असतो राज्यसेवेत GS1 साठी तर, ठीक आहे. सो क्वेश्चन पेपर ओपन केल्यानंतर पहिल्यांदा चेक करा सगळे पानं, व्यवस्थित क्वेश्चन पेपर आहे का. अगेन क्वेश्चन पेपर सुद्धा तुमच्यासाठी फिक्स असतो, सो तोच क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी असतो, म्हणून व्यवस्थित चेक करणं खूप गरजेचं असतं, ठीक आहे. सो आधी चेक करून घ्यायचा आपला सेट बरोबर दिलाय का ते चेक करून घ्यायचं. सेट चुकला, सगळे आन्सर शीटवरचे नंबर चुकणार, खालीवर होणार, सगळं गोंधळ होईल. सो सेट व्यवस्थित आपलाच आहे का, सेट वाटेपर्यंत व्यवस्थित थांबायचं, आपला आहे का खात्री पटली की मग तुम्ही ते सोडवायला घ्यायचं, व्यवस्थित पेपर असेल तर सोडवायला घ्यायचं. सो आता जेव्हा तुमचं पेपर व्यवस्थित आलाय, आन्सर शीट भरलीये, क्वेश्चन पेपर आलाय, क्वेश्चन पेपर व्यवस्थित सुस्थितीत आहे, ठीक आहे, ब्लँक पेजेस वगैरे नाहीयेत त्यात, व्यवस्थित आहे सगळं प्रिंट. मग आता तुमची स्टेप आहे की तुम्हाला जो तुमचा आवडीचा विषय आहे त्या विषयाला प्राधान्य देणं. फॉर एक्झाम्पल GS1 मध्ये जेव्हा तुम्ही पेपर सोडवता तेव्हा मी आता माझा भूगोल आवडीचा आहे, मी भूगोल शिकवते, सो मी काय करते, मी पेपर जेव्हा ओपन करते तेव्हा भूगोलाचं सेक्शन आधी ओपन करते, भूगोलाचे प्रश्न आधी सोडवून घेते. काय होतं याच्याने, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, ठीक आहे, कारण जो विषय आपल्याला आवडतो त्याची छान तयारी झालेली असते, प्रश्न इझी वाटायला लागतात, छान छान उत्तर बरोबर वाटायला लागतात, ठीक आहे. सो कॉन्फिडन्स बूस्ट होतो. आधीच तुम्ही सायन्स ओपन केलं, करंट अफेअर्स ओपन केलं आणि मग बापरे हे कायच विचारले असं वाटलं तुम्हाला, तर मग ते आधीच कॉन्फिडन्स लो व्हायला लागतो, मग पुढे जे येणार असतं ते पण चुकतं. सो कॉन्फिडन्स वाढण्यासाठी हे महत्वाचं आहे की जो पेपर मध्ये तुमचा विषय आवडीचा आहे त्याला आधी ओपन करायचं, ते सॉल्व्ह करायचं, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ज्योग्राफीचे 15 प्रश्न असतात, ज्योग्राफीचे 15 प्रश्न पाहिले, सोडवले. आता मग दुसऱ्यांदा तुम्हाला नंतर काय आवडतं, तर ज्योग्राफी नंतर पॉलिटी आवडतं समजा, मी समजा सांगते, तुमचा आवडीचा क्रम वेगळा असू शकतो, कोणी असू शकतं ज्याला करंट अफेअर्स आवडतं, करंटची तयारी खूप छान झाली आहे, कोणी असू शकतं सायन्स खूप भारी असलेलं, ठीक आहे. सो जो तुमचा प्रेफरन्स असेल तो, सो ज्योग्राफी नंतर मग पॉलिटीचे प्रश्न सोडवले, असं एक एक सिक्वेन्स वाईज तुमच्या विषयानुसार सोडवायचं, ठीक आहे. म्हणजे कॉन्फिडन्स थोडासा चांगला राहतो, थोडंसं पॉझिटिव्हिटी राहते आपल्यामध्ये, पेपर चांगला सुटला जातो, ठीक आहे. सो हे तर विषयानुसार मी तुम्हाला सांगितलं सिलेक्ट करायचं. जेव्हा तुम्ही पेपर सोडवता तेव्हा नेसेसरी नाहीये की 100च्या 100 प्रश्न तुम्ही 1 गो मध्ये सोडवाल, नाही, 3 राऊंड करायचं. राज्यसेवेमध्ये वेळ जो आहे तो खूप असतो, अगेन सांगते 2 तासाचा वेळ असतो, 100 प्रश्न 2 तासात सोडवणं असं काही मोठं टास्क नाहीये. कंबाईन मध्ये आपण 100 प्रश्न एका तासात सोडवतो, इथे 2 तास दिलेत, भरपूर वेळ मिळतो. सो काळजीपूर्वक पेपर सोडवायचा, 3 राऊंड करायचे. 3 राऊंड म्हणजे काय, पहिल्या राऊंड मध्ये 100% तुम्ही शुअर जे आहात की फॉर एक्झाम्पल कळसुबाई हे शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे, हा प्रश्न सोपा आहे ना, की सह्याद्री पर्वतरांगेत 100% शुअर आहोत आपण, ठीक आहे. सो अशा 100% शुअर वाले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवत जायचे, ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही तुमच्या सब्जेक्टच्या प्रेफरन्स नुसार पण सोडवाल तर ज्योग्राफी मध्ये नेसेसरी नाहीये की 15च्या 15 प्रश्न तुम्हाला इझी वाटतील, त्यातले काही प्रश्न डाऊटफुल पण वाटतील. समजा 15 मधले 10 प्रश्न तुम्ही 100% शुअर आहात ना, तर ते 10च सोडवा, त्या 5 प्रश्नांना होल्डवर ठेवा, सर्कल करून ठेवा, त्या प्रश्नांना पाहिजे तर होल्डवर ठेवा, ठीक आहे. सगळे प्रश्न झाले 100 चेक करून, त्या 100 मधले मी 100 मधले 50 पण नाही म्हणत, मी असं म्हणते की 100 मधून खूप तुमचा अभ्यास जरी झालेला असेल तरी 40च प्रश्न मॅक्झिमम असे असू शकतील की जे 100% तुम्ही शुअर असाल याचं उत्तर हेच आहे, ठीक आहे.
मग त्यानंतर जेव्हा आपण दुसऱ्या राऊंड मध्ये जातो तेव्हा दुसऱ्या राऊंड मध्ये आपण काय करतो तर दुसऱ्या राऊंड मध्ये 50-50 वर खेळतो आपण. सो 50-50 की आयदर हे किंवा हे उत्तर असेल असं कन्फ्युजन आपल्याला असतं. ठीक आहे, की 1 किंवा 3 मधून काहीतरी उत्तर आहे. मग ते 1 किंवा 3 मधून काहीतरी वाटतंय ना, मग तिथे तुम्ही रिस्क घ्या की जे तुम्हाला जास्त करेक्ट वाटेल ते सॉल्व्ह करायचे. सो सेकंड राऊंड झाली. सेकंड राऊंड झाल्यानंतर थोडंसं चेक करायचं की आता किती प्रश्न तुमचे उरलेले आहेत सोडवायचे. फॉर एक्झाम्पल तुमचे 5-6च प्रश्न सुटले असतील आणि तिसऱ्या राऊंड मध्ये जेव्हा ते 5-6 प्रश्न बघाल अगदीच तुम्हाला आयडिया नाहीये त्या प्रश्नांबद्दल, सोडून दिले काही हरकत नाही. ठीक आहे, पण खूपच म्हणजे तिसऱ्या राऊंड मध्ये जात आहे तर तुम्हाला दिसतंय की आपले 20 प्रश्न राहिलेत अजून. ठीक आहे, सो तेव्हा तुम्हाला थोडीशी रिस्क घ्यावी लागते. डिपेंड ऑन पेपर कसं आहे सांगते पुढे. पण जे काही पेपर आहे तिसऱ्या राऊंड मध्ये आपण काय करतो तर जे ऍब्सोल्यूटच काही माहिती नाहीये ज्या प्रश्नाबद्दल 3 ऑप्शन वाटताय किंवा 4 ऑप्शन मध्ये डाऊट आहे, सो अशा प्रश्नांना तिथे रिस्क लेवलला आपण टॅकल करतो. ठीक आहे, सो असं 3 राऊंड्स मध्ये आपण पेपर सोडवण्याची जी काही मेथड आहे ती वापरतो. ही आयडियल मेथड आहे आणि यातूनच तुमचा स्कोर चांगला येतो, अदरवाईज निगेटिव्ह मार्किंग मध्ये जाल तुम्ही. ठीक आहे, सो ही मेथड वापराच. मी कंबाईनला नाही सांगत, मी राज्यसेवेला हे फॉर शुअर सांगते की हे मेथड वापराच. देन आता झाला तुमचा पेपर वगैरे सोडून झालाय. जेव्हा तुम्ही तिथून निघता कार्बन कॉपी घ्या तुमची, विसरू नका. बरेच जण विसरतात म्हणजे असं काही नुकसान होत नाही त्याच्याने, पण असू द्या ना, कार्बन कॉपी असेल थोडं चेक करायला वगैरे आपल्याला क्रॉस चेकिंगला फायदा होतो. सो कार्बन कॉपी विसरायची नाही, व्यवस्थित फाडायची. नाही तर कार्बन कॉपी फाडताना आन्सर कीच दिली फाडून, झालं सत्यानाश. सो थोडंसं बेसिक गोष्टी आहेत पण त्या व्यवस्थितरित्या झाल्या पाहिजे. ठीक आहे, सो हे मी तुम्हाला सांगितलं की काय करायचं एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर. आता जसं मी म्हटलं की खूप जणांच्या मनात प्रश्न असतो की अटेम्प्ट किती असला पाहिजे. म्हणजे हे सेशन सुरू झाल्याच मुलांच्या मनात आलं असेल की मॅडम किती अटेम्प्ट करू आम्ही. ठीक आहे, सो बघा आपल्याला माहिती आहे नेगेटिव्ह मार्किंग ही 1/4 नेगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणून मॅक्झिमम अटेम्प्ट झाला पाहिजे, जास्तीत जास्त अटेम्प्ट करायचंय. डिपेंड ऑन पेपर कसा आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा पेपर खूप इझी आहे. आता तुम्ही म्हणाल आम्हाला कसं कळणार इझी आहे पेपर, तर कसं कळणार बघा. नॉर्मली जर तुम्ही पाहिलं ना तर पॉलिटी, जिओग्राफी त्यानंतर हिस्ट्री हे असे विषय आहेत ना की यामधल्या प्रश्नांवरून आपण ठरवतो इझी आहे की डिफिकल्ट आहे. म्हणजे यातले इन जनरल प्रश्न एव्हरेज मुलांचे म्हणजे बऱ्यापैकी प्रश्न बरोबरच येतात. खूप कमी वेळेस असं होतं की यामध्ये कठीण प्रश्न येतात, मग तेव्हा आपण म्हणतो कठीण पेपर आहे. कारण सायन्स झालं, करंट झालं, इको झालं, समहाऊ हे सब्जेक्टच असे आहेत की यामध्ये तुम्हाला डिफिकल्ट आणि इझीचं मिक्सचर दिसेल. ठीक आहे, पण जी काही एक्झॅक्ट पेपर कठीण आहे की नाही हे आपलं पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री या सब्जेक्ट वरून ठरतं. सो जर तुम्हाला वाटतंय की मी जेव्हा पहिल्यांदा पेपर 100 प्रश्न पाहिले, त्या 100 प्रश्नांमध्ये पहिल्याच फेरीत मला अंदाज आलाय की प्रश्न बऱ्यापैकी म्हणजे इझी वाटताय. इझी वाटतंय इन द सेन्स बऱ्यापैकी प्रश्न आहेत की एक 40-50 प्रश्न आहेत मी गॅरंटीने उत्तर देऊ शकतो इथे, याचं शुअर. सो अशा वेळी तो पेपर इझीच असतो. ठीक आहे, सो तशा वेळी तो पेपर इझी असतो. तिथे तुमचा मॅक्झिमम अटेम्प्ट जाऊ द्या 95-96 अटेम्प्ट, काही हरकत नाही. पेपर इझी असेल तर मी तुम्हाला सांगेल 92+ अटेम्प्ट करा. ठीक आहे, सो बेसिकली 90+ अटेम्प्ट राहू द्या. ठीक आहे, हा पेपर जर खूपच डिफिकल्ट आला, जसं मी म्हटलं की जिओग्राफी, पॉलिटी, हिस्ट्रीचे क्वेश्चन पण खूप डिफिकल्ट वाटायला लागले की जिओग्राफीच्या 15 प्रश्नांमधून 5च प्रश्न आहेत की ज्याचे मी 100% उत्तर देऊ शकतो. किंवा आता याच्यात असं असेल की एखादा विद्यार्थी म्हणजे अगदीच अभ्यास नाही आणि पहिल्यांदाच अटेम्प्ट देतो, अभ्यास खूप कमी आणि मग त्याला तर सगळंच कठीण वाटणार आहे. सो त्यांनी थोडंसं ते पण बॅक ऑफ द माइंड ठेवा की तुमचा अभ्यासच कमी झालाय. मी आयडियली अशा विद्यार्थ्यांबद्दल बोलते की ज्यांचा अभ्यास चांगला झालाय, छान रिव्हिजन झालेले आहे, टेस्ट सोडवलेल्या आहेत, छान पद्धतीने सगळे विषय रीड केलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांबद्दल बोलते. ठीक आहे, सो एखाद्याला दिसलं की नाही हे पेपर खूप कठीण वाटतंय, सो त्या केसमध्ये ना तुम्ही ओव्हर स्मार्टपणा करायला जाऊ नका की 1/4 आहे मी देतो अटेम्प्ट करून. काही जण 100च्या 100 अटेम्प्ट करतात. नका, कशाला ना, म्हणजे उगाच 2 जरी ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग झाली तरी कशाला, नका ना. सो इथे सिंपल अवघड पेपर असेल, खूप जर वाटत असेल की खूपच कठीण जातंय मला किंवा खूपच रिस्क घेतोय मी इथे, सो अशा केसमध्ये अटेम्प्ट कमी ठेवा. कमी म्हणजे किती, लगेच 50-60 नाही म्हणत आहे, कमी म्हणजे किती, तर अटेम्प्ट हा 80 to 90 च्या मध्ये तुम्ही म्हणजे डिसाईड करा. ठीक आहे, 80 to 90 च्या दरम्यान डिसाईड करा.
आणि पेपर जर का मीडियम असेल, मीडियम इन द सेन्स की पेपर मध्ये काही कठीण पण प्रश्न आहेत, बऱ्यापैकी पेपर मीडियमच असतो, ठीक आहे. सो ज्यांचा अभ्यास झालाय त्यांना पेपर मीडियमच वाटतो. सो त्या केसमध्ये अटेम्प्ट हा 85 to 90 पर्यंत अटेम्प्ट असावा. सो मोस्टली 90 पर्यंत तरी मीडियम पेपरला अटेम्प्ट असावा, ठीक आहे. कोणत्याच केसमध्ये तुमचा अटेम्प्ट 80च्या खाली जाऊ देऊ नका, ठीक आहे. मग मार्क्स कमीच येणार तुम्हाला. अटेम्प्ट एवढा कमी करायचंच नाहीये. 1/4 नेगेटिव्ह मार्किंग आहे. 1/4 नेगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय, असं जर कोणाला प्रश्न पडला असेल तर तुमच्या 4 प्रश्नांचं उत्तर चुकीचं आल्यानंतर, 4 प्रश्न चुकल्यानंतर जो एक बरोबर आलेला प्रश्न आहे त्याचे मार्क्स डायरेक्ट मायनस होतात. ते 2 मार्क तुमचे मायनस होऊन जातील, ठीक आहे. याला नेगेटिव्ह मार्किंग म्हणतो. सो अटेम्प्ट किती करायचा ते तुम्हाला एक रफली आयडिया आता आली असेल. मग आता बघा अटेम्प्ट किती करायचा ते सांगितलं. आता क्वेश्चन अटेम्प्ट करत असताना थोड्याशा काही गोष्टींची काही ट्रिक्स असतात, काही सिक्रेट ट्रिक्स असतात, ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल क्वेश्चन मध्ये जे एक्स्ट्रीम वर्ड्स असतात, टोकाचे शब्द वापरलेले असतात, ते तुम्हाला घुमवायलाच वापरलेले असतात. काय देणार, सर्व. सर्व हा शब्द तुम्हाला मोस्टली ना, हे जे शब्द आहेत ना, हे एक्स्ट्रीम वर्ड्स पॉलिटीमध्येच घेऊन डुबतात आपल्याला. सर्व शब्द, ऑल ऑफ द अबाव किंवा ओनली, फक्त, हे जे शब्द आहेत ना, हे स्टेटमेंट मध्ये दिसले की त्या स्टेटमेंटला 5 वेळा वाचा, कारण तिथे काहीतरी गडबड असू शकते. सो सर्व आणि फक्त हा शब्द वापरणं म्हणजे एक्स्ट्रीम स्टेटमेंट देतो. सो त्या केसमध्ये ते स्टेटमेंट मोस्टली रॉंग असू शकतं. मोस्टली म्हणते मी, प्रोबॅबिलिटी आहे की सर्व पण करेक्ट असेल, फक्त पण करेक्ट. सो मोस्ट ऑफ दी केसमध्ये म्हणून म्हणते की त्याला पुन्हा पुन्हा वाचा, आठवा आणि मग उत्तर टिक करा, ठीक आहे. सो बेसिकली थोडंसं व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. प्रत्येक किंवा एकमेव हे जे म्हणजे असे वर्ड्स आहेत ना, एकच, ठीक आहे. सो हे एक्स्ट्रीम वर्ड्स आहेत. सो अशा स्टेटमेंटला थोडंसं व्यवस्थित वाचायचं, आठवायचं की खरंच हे बरोबर आहे का, खरंच सर्व आहे का, फक्त आहे का, यासाठी, ठीक आहे. तसं पॉलिटीमध्ये अजून एक गोष्ट करतात की संसद देतील, कुठे राज्य विधिमंडळ देतील. सो हे जे वर्ड्स आहेत ना, हे वर्ड्स आपल्याला मग पटकन तिथे वाचण्याच्या फ्लो मध्ये आपण असतो आणि उत्तर देण्याच्या फ्लो मध्ये, पण आपण विचार नाही करत की अरे संसद नाही, इथे राज्य विधिमंडळ पाहिजे, किंवा राष्ट्रपती नाही, इथे राज्यपाल पाहिजे, हा इथे पंतप्रधान आहे, इथे राष्ट्रपती आहे. हे व्यवस्थित क्लिक झालं पाहिजे आणि ते क्लिक होण्यासाठी तुमचा जे प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणतो ना, प्रश्न वाचत असताना तुम्ही घाबरलेले, गोंधळलेले असाल, प्रेशरमध्ये असाल पेपरच्या, तर तुम्ही चुकणार. तुम्ही जर व्यवस्थित तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला असेल, तुम्ही शांत डोक्याने कामली पेपर वाचाल ना, तुम्हाला क्लिक होईल लगेच की नाही नाही, इथे राष्ट्रपती नाहीये, इथे राज्यपाल असायला पाहिजे होतं, हे चुकीचं आहे. समजलं. सो बेसिकली पेपर काळजीपूर्वक वाचायचा, प्रश्न व्यवस्थित वाचायचं, ठीक आहे. हे एक्स्ट्रीम वर्ड्स आपले चुकता कामा नाही, कारण इथेच तुमचे मार्क्स वाढतात किंवा कमी होतात, ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन जेव्हा सेट केलेला असतो ना, तर क्वेश्चन मध्ये थोडंसं तुमचा वेळ घ्यायला, थोडं तुम्हाला कन्फ्यूज करायला, चुकवायला आयोग मुद्दाम काय करतो, आयोग क्वेश्चन सेट करताना देणार, खालीलपैकी असत्य असलेले विधान निवडा, खालीलपैकी अयोग्य नसलेले विधान निवडा. मग हे अयोग्य नसलेले, असत्य असलेले, हे असे शब्द असतात ना, त्याला व्यवस्थित वाचायचं, ठीक आहे. नाही ना तुम्हाला तिथे समजत आहे व्यवस्थित, इंग्रजी आहे ना, इंग्रजीमध्ये काहीच करू शकत नाही. इंग्रजीमध्ये 2च शब्द देतात, करेक्ट, नॉट करेक्ट. या व्यतिरिक्त वेगळं इंग्रजीमध्ये काही देत नाही. सो करेक्ट, नॉट करेक्ट वरून तर आपल्याला समजतं, ठीक आहे. सो सत्य म्हणजे बरोबर, असत्य म्हणजे चूक, योग्य म्हणजे बरोबर, अयोग्य म्हणजे चूक, बरोबर. सो हे वर्ड्स आपल्याला व्यवस्थित समजले पाहिजे. किंवा मग तुम्हाला जर दिलंय की सत्य नसलेले, आता सत्य नाही म्हणजे असत्य म्हणजे ते चुकीचं आहे, ठीक आहे. चुकीचं नाही, चुकीचं नसलेलं म्हणजे बरोबर असलेलं, ठीक आहे. किंवा अचूक नसलेले, आता अचूक म्हणजे बरोबर आणि बरोबर नसलेलं म्हणजे चूक. सो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथल्या तिथे लगेच नोट डाऊन करून घ्यायच्या किंवा इंग्रजी वाचायचं, करेक्ट, नॉट करेक्ट. तुमचे 3 स्टेटमेंट आहेत ना, तर प्रत्येक स्टेटमेंट वाचल्यानंतर ABC हे स्टेटमेंट वाचलं, तुम्हाला हे बरोबर वाटतंय, त्याच्यासमोर बरोबर टिक करा. B स्टेटमेंट वाचलं, ते चुकीचं वाटतंय, चूक टिक करा. C वाचलं, ते बरोबर वाटतंय, बरोबर टिक करा. मग तुमच्या ऑप्शन मधून बघा की काय तुम्हाला विचारलंय. इथे तुम्हाला नॉट करेक्ट विचारलंय, तर जे चुकीचं आहे मग ओनली बी वाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचे. समजलं.
सो हे असं व्यवस्थितरित्या सोडवायचं, शिस्तबद्ध पद्धतीने सोडवायचे. काही लोक असे पण असतात की 100च्या 100 प्रश्न सोडवतात आणि पेपरवरती काहीच मार्किंग नसतं त्यांच्या. म्हणजे का मला कळत नाही, काय पेपर लॅमिनेशन करून ठेवायचंय का? आपल्याला त्याच्यावरती मार्किंग केलं तर थोडंसं आपण व्यवस्थितरित्या करू शकतो ना. सो करत जा मार्किंग, त्याला काही आपल्याला कुठे सबमिट नाही करायचे नंतर. ठीक आहे. सो हे कीवर्ड्स वगैरे आपण व्यवस्थित पाहिले पाहिजे. त्यानंतर मग तुम्हाला माहितीये की राज्यसेवेच्या पेपरमध्ये जे काही बोरिंग आपल्याला वाटतं ते एक पेपर झाल्यानंतर दुसऱ्या पेपरसाठी खूप सारा गॅप मिळतो आपल्याला 3 तासांचा. काय करायचं प्रश्न पडतो मुलांना. सो तो जो ब्रेक आहे त्या ब्रेकमध्ये मग तुम्ही थोडाफार नाश्ता कराल, जेवून घ्याल. ठीक आहे. थोडंफार यासाठी म्हणते की खूप चेपून नाही खायचं. खूप जास्त खाल्लं, खूप अति खाल्लं, सीसॅटला झोप येते, आळस येतो. आणि सीसॅटला आळस गरजेचा नाहीये. सीसॅट मध्ये तुमचं डोकं शांत पाहिजे. म्हणजे ऑल्दो सीसॅट आपण आता काही सीसॅट स्कोरिंग नाहीये की त्याच्यात कट ऑफ मध्ये काही तुमचं सीसॅटचे मार्क्स कॅल्क्युलेट नाही होणार आहे. डेफिनेटली तुम्हाला पासिंग पुरते मार्क्स पाहिजे. 66 तुम्हाला मार्क्स आले त्यामध्ये तर खूप झालं. ठीक आहे. 66 प्लस मार्क्स आले, झालं तुमचं सीसॅट क्वालिफाय झालं. पण असं नको व्हायला की तेवढे पण नाही मिळाले. मग जीएस मध्ये तुम्ही 100 प्लस स्कोर करा, त्याचा काहीच फायदा नाही. जर सीसॅटच तुमचे क्वालिफाय नसेल तर तुमचं जीएस चेकच होत नाही. पहिल्यांदा सीसॅटच चेक होतं. सो सीसॅटचा पेपर जो आहे तो सोडवत असताना सगळ्यात आधी काय करायचं, तर सगळ्यात आधी पॅसेजच सोडवायचं. मी मॅथ्स मध्ये खूप हुशार आहे, मला खूप भारी मॅथ्स रिझनिंग येतं, मला तिथेच मार्क्स मिळतील, नाही. काय गरज आहे? दिलंय ना चांगलं पॅसेज सोडवा, वेळ आहे. सीसॅट मध्ये 80 प्रश्न असतात, 2 तासांचा वेळ असतो, पण टाइम कन्झ्युमिंग असतं. ठीक आहे. सो सीसॅटचा पेपर सोडवत असताना सगळ्यात आधी पॅसेज सोडवायचे. 50 प्रश्न असतात पॅसेजचे आणि त्या 50 प्रश्नांमध्ये जर आपण पाहिलं तर तासाभरात तुमचे 50 प्रश्न झाले पाहिजे, पॅसेज सोडून झाले पाहिजे. सो काय करायचं, बघा 2 मेथड आहेत. काही जण पॅसेज आधी पूर्ण वाचून घेतात आणि मग क्वेश्चन बघतात आणि सोडवतात. दुसरी मेथड मला जास्त चांगली वाटते, ती म्हणजे क्वेश्चन जे आहेत ना, एकदा 5च्या 5 एका पॅसेजवर 5 प्रश्न असतात. सो ते 5च्या 5 प्रश्न पटापट नजरेसमोरून घालून घ्यायचे. त्यातले इम्पॉर्टंट जे वर्ड्स आहेत त्याला हायलाइट करायचं आणि मग पॅसेज वाचायचं. काय होतं, मग पॅसेज वाचत असताना आपल्याला आठवते की हा यावर प्रश्न आहे, म्हणजे तिथल्या तिथे अंडरलाईन करता येतं आपल्याला. उत्तर सोडवताना पटकन उत्तर सापडतं. सो ही मेथड तुम्ही यूज करू शकता. इंग्लिशच्या पॅसेजमध्ये नाही, खूपच इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, मग काही जण 5च्या 5 सेम उत्तर टिक करतात. ठीक आहे. सो कधी कधी लागतो तुक्का आणि कधी कधी नाही पण हे होत, पण घेऊ शकता ती रिस्क तुम्ही घ्यायची असेल तर इंग्लिशमध्ये, टाइम नसेल घालवायचं तर. ठीक आहे. आणि पॅसेज सोडवताना अगेन तुमचं डोकं नाही वापरायचंय. तुम्हाला तिथे म्हटलं की अंजली मुलगा आहे तर अंजली मुलगाच आहे. जर पॅसेजमध्ये मुलगा म्हटले ना तर तुम्ही नाही म्हणायचं अंजली मुलगी आहे, तिथे मुलगाच होईल तो. ठीक आहे. सो पॅसेजमध्ये तुमचं डोकं बाजूला, तुमचं नॉलेज बाजूला, तिथे जे दिलंय ते खरं मानून सोडवायचं. तिथे पण सर्व फक्त असे कीवर्ड्स खूप इम्पॉर्टंट ठरतात. त्यानंतर पॅसेज झाले, मग लगेच रिझनिंग मॅथ सुरू करण्यापेक्षा ना मला असं वाटतं की डिसिजन मेकिंग जे आहे ना ते हातचे मार्क्स असतात, म्हणजे हक्काचे मार्क्स असतात. तिथे तुमचं म्हणजे नेगेटिव्ह मार्किंग पण नसते डिसिजन मेकिंगला. आणि दुसरी गोष्ट इझी असतं, काही खूप असं मोठं सायन्स नाही, रॉकेट सायन्स त्यामागे. सो मिळून जातात ना, म्हणजे 12.5 मार्क्स मधून 10 मार्क तर तुम्ही काढू शकता ना इझिली. सो त्याला जर आपण शेवटी ठेवलं ना, शेवटी खूप गडबड होते. शेवटच्या 5 मिनिटात जर तुम्ही डिसिजन मेकिंग करायला जाल ना तर त्या गडबडीमध्ये चुकवाल तुम्ही, म्हणजे कमी स्कोर आणाल. सो त्यापेक्षा मी म्हणते की द्या ना 10 मिनिटं प्रॉपर वेळ द्या आणि सोडवा डिसिजन मेकिंग. घ्या ना 12.5 मार्क्स मधले 10 जरी मिळाले खूप झाले. ठीक आहे, खूप झाले. सो थोडंसं वेळ देऊन डिसिजन मेकिंग सोडवा आणि मग रिझनिंग वर शिफ्ट करा. मॅथ शेवटी. ठीक आहे. मॅथ शेवटी, रिझनिंग वर शिफ्ट करा. रिझनिंगचे प्रश्न घ्या सोडवून, ते वेळेत सुटतात. आणि मग शेवटी तुम्हाला जो काही वेळ मिळाला ठीक आहे, नाही मिळाला तरी ठीक आहे, मिळून जातील 66 मार्क तुम्हाला आरामात. सो शेवटी तुम्हाला मॅथ सोडवायचं आहे, सगळ्यात शेवटी मॅथ सोडवायचं आहे. ठीक आहे. सो हे दोन्ही पेपर आपल्याला सोडवणं, कम्प्लीट करणं गरजेचं आहे. मला जीएस खूप भारी गेले, आता जाऊ दे कशाला सीसॅटला जाऊ असं तर नाही, दोन्ही पेपर कंपल्सरी आहेत. ठीक आहे. सो व्यवस्थितरित्या दोन्ही पेपर द्यायचे. ठीक आहे. मग मी तुम्हाला पेपर कसं सोडवायचा काय ते सांगितलं, पण आता परीक्षेच्या दिवशी कोणत्या चुका नाही करायच्या या पण गोष्टी लक्षात ठेवा. डूज माहिती आहेत बट डोंट्स माहिती असले पाहिजे. काय करायचं नाही, तर खूप जण 100च्या 100 प्रश्न सोडवतील, बघतील. समजा 100 मधून 95 जरी सोडवले तर ते 95च्या 95 पेपरवर टिक करून ठेवतात आणि शेवटच्या 10 मिनिटात आन्सर शीट वरती 95 गोळ करायला जातात. का गरज नाहीये. सिंपल काय करायचं, तुमचा जो पेपर आहे असा पेपर असतो. ठीक आहे. इथे समजा 2 प्रश्न आहेत, इथे 3 प्रश्न आहेत,
लगेच तिथल्या तिथे हे 5 प्रश्न आहेत, घेतले टिक करून, 5 प्रश्न गोळे करून घेतले. किंवा विषयानुसार तुम्ही एका विषयाचे 15 प्रश्न आहेत, ते 15 मधले तुम्ही सोडवले, ठीक आहे, लगेच तिथल्या तिथे गोळे करून घेतले. मग दुसऱ्या विषयावर गेलात, तिथले गोळे करून घेतले. हे करा. शेवटी एकदाच करायला जर नाहीच मिळाला वेळ तर काय करणार आहात? म्हणजे इथे सगळं बरोबर येऊन पण आन्सर शीटच फिल नाही केली तर काय फायदा? सो ते स्टंट मारायला जायचे नाही. विषयानुसार करा, 15-15 प्रश्न घ्या, स्लॉट बनवा, करा गोळे आणि व्यवस्थित पेपर फिल करा. त्यात पण वर खाली वगैरे मग होतं गडबडीत, सो ते नका करू. ठीक आहे, व्यवस्थित ज्याचं उत्तर त्यालाच गोल झालं पाहिजे. आता ते 5 ऑप्शन वगैरेच म्हणताय, पण अजून बघूया, आता ते पेपर आल्यावरच समजेल. ठीक आहे, नक्की काय आहे काय नाही ते. म्हणजे 5वा ऑप्शन जर त्यांनी दिला तर तो स्किप साठी असेल, की तुम्हाला क्वेश्चन स्किप करायचा असेल तर त्या 5व्या ऑप्शनला गोल करावा लागेल. नंतर ते अगेन पेपर जेव्हा देतील तेव्हाच समजणार आहे ते नक्की येईल का नाही. ठीक आहे, बट सध्या तर आपलं 4 ऑप्शनचं तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर ठीक आहे, सो हे करायचं नाही. दुसरी गोष्ट, खूपदा असं होतं ना की क्वेश्चन वाचलं की एक गट फिलिंग सांगते याचं उत्तर 1 आहे. ठीक आहे, याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. लगेच दुसरं मन ओव्हरथिंक करायला लागतं की नाही नाही हे तर असं दिलंय, मग इथे चुकू शकतं, हे असं असू शकतं, हा इथे हे असेल, नाही नाही हे मुद्दाम आपल्याला फसवायला दिलंय. जेव्हा तुमची गट फिलिंग सांगते ना, तर ती गट फिलिंग यासाठी सांगते की कधीतरी तुम्ही वाचलेलं असतं आणि तुमच्या बॅक ऑफ द माइंड ते असतं. ठीक आहे, म्हणून तुमचं जे 6 सेन्स 7 सेन्स म्हणतो ना, तो तुम्हाला सांगतो की हे उत्तर आहे. पण मग आपल्याला असं की ओव्हरथिंक करायची सवय, आपण त्याला ट्रस्ट नाही करत आणि मग घरी येऊन म्हणतो अरे यार मला वाटलंच होतं हे उत्तर असेल, पण मी नाही टिक केलं, म्हटलं नाही नाही हे असेल. सो घरी येऊन रिग्रेट करण्यात काही फायदा नाही. त्यापेक्षा ट्रस्ट करा तुमच्या गट फिलिंगला, तुमच्या 6 सेन्सला. ठीक आहे, की म्हटलं ना हे उत्तर आहे तर ठीक आहे, ते उत्तर द्या तुम्ही. ठीक आहे, सो पहिला जे वाटलं आपल्या स्वतःच्या पहिल्या उत्तरावर भरोसा करायचा आणि ओव्हरथिंक न करता ते उत्तर सिलेक्ट करायचं. ठीक आहे, सो ह्या गोष्टी थोड्याशा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. बाकी थोडंसं एक गोष्ट मी सजेस्ट करेल, की जसं मी तुम्हाला म्हटलं की काही प्रश्न असे असतात की ज्याची ऍब्सोल्यूटच आपल्याला आयडिया नसते किंवा 4ही ऑप्शन मध्ये आपण कन्फ्यूज असतो. फॉर एक्झाम्पल, एखादा काहीतरी प्रश्न आला की एखादी गोष्ट कोणत्या वर्षी सुरू झाली आणि तुम्हाला असे ऑप्शन आले 2016, 2018, 2022 आणि 2024. आता यातून काय सिलेक्ट करणार? जर तुम्हाला माहितीच नाहीये तर काय सिलेक्ट करणार आहात तुम्ही? सो मग असे प्रश्न तुम्ही स्किप केले तरी चालतील. जर ऍब्सोल्यूटच आयडिया नाहीये 4ही ऑप्शन मधून तर स्किप करू शकता. किंवा एखाद्या गोष्टी पर्सेंटेज वरती आलं, ठीक आहे, जसं राजस्थानच्या याची पर्सेंटेज विचारले होते साक्षरतेचे, मग तुम्हाला ऍब्सोल्यूटच तिथे पर्सेंटेज माहिती नाहीये तर चुकण्यापेक्षा 4ही पर्सेंटेज वाटतंय की बरोबर असू शकतं का यातून, तर मग स्किप करा असे प्रश्न. की 4ही ऑप्शन मध्ये कन्फ्युजन आहे, मग स्किप केलेलं बेटर आहे. ठीक आहे, सो डिपेंड अगेन तुमची रिस्क फॅक्टर बघायचा आहे. सो या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत, काही करायच्या नाहीत. ठीक आहे, थोड्याशा मी काही तुम्हाला अजून टिप्स देईल. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण पेपर सोडवतो तेव्हा पेपरमध्ये बरेच प्रश्न असे असतात की जे स्वतःहून त्यांची उत्तरं सांगत असतात. मी उत्तर आहे, या मला सिलेक्ट करा, मी उत्तर, मी उत्तर, अशा हात वर करून करून म्हणतात. म्हणजेच काय, तर जेव्हा तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात तर असे 3 ऑप्शन असे असतील, चौथा ऑप्शन लेंदी असतो. सेल्फ एक्सप्लेनेटरी आन्सर म्हणतो ना, की अजून काहीतरी डिटेलमध्ये दिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखादा क्वेश्चन दिलाय, त्यामध्ये तुम्हाला 4 नावांमधून एक नाव उत्तर तुमचं सिलेक्ट करायचंय. ठीक आहे, मग असं नाव दिलंय अंजली, राकेश, समीर आणि चौथं नाव तुम्हाला दिलंय की विश्वास पाटील, डॉक्टर विश्वास पाटील. याचा अर्थ तो थोडंसं एक्सप्लेन करून दिलंय, डॉक्टर विश्वास पाटील, डिटेल दिलंय, म्हणजे ते काय असू शकतं, उत्तर असू शकतं. सो 98% केसमध्ये जे मोठं आन्सर असतं, म्हणजे जे सेल्फ एक्सप्लेनेटरी, कधी कधी एखाद्या ऑप्शनच्या ब्रॅकेटमध्ये अजून इन्फॉर्मेशन टाकून देतात, 98% तेच उत्तर असतं. ठीक आहे, आता आयोगाची ही ट्रिक सगळ्यांना माहिती झाली की सेल्फ एक्सप्लेनेटरी आन्सर असतात. सो यावर्षी जर आयोगाने पॅटर्न चेंज केला की मुद्दाम मुलांना वाटावं म्हणून असं काहीतरी देऊ आणि उत्तर वेगळंच, तर माझ्या नावाने बोंबा मारायच्या नाही. मी तुम्हाला जे आतापर्यंत झालंय त्याबद्दल सांगतेय. ठीक आहे, सो ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता. ओके, सो सेल्फ एक्सप्लेनेटरी आन्सर्स असतात, हातचे मार्क्स असतात, चुकायचं नाही. समजा तुम्हाला 3 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि चौथं स्टेटमेंट 3-4 लाईनचं दिलंय तर डेफिनेटली ते उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर कधी कधी काय होतं, डेफिनेशन देतात. फॉर एक्झाम्पल, जिओग्राफीचा एक क्वेश्चन होता बघा, न्यूनतम लोकसंख्या आणि अतिरिक्त लोकसंख्या.
सो 2 व्याख्या देतात, मग त्या 2 व्याख्यांमध्ये ते काय करतात शक्यतो तर आदला बदल करतात, वर खाली करतात. ठीक आहे, सो तेव्हा ते दोन्ही चुकीचं असतं व्याख्याच्या केसमध्ये. मोस्टली मुद्दामून ते मग आदला बदल करून देतात. सो ते व्यवस्थित वाचणं तिथे सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे, त्याचबरोबर जर तुम्ही स्टेटमेंट वाचाल, ठीक आहे, समजा तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत किंवा 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर त्या 4 ऑप्शन मधून जे सिमिलर आहेत ना, बऱ्यापैकी सिमिलर आहे, फक्त त्यामध्ये थोडंसंच काहीतरी वेगळं आहे, तर त्या 2 सिमिलर ऑप्शन मधून एक उत्तर असतं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, असंच एक्झाम्पल रॅन्डम घेते मी, की पर्सेंटेजचा क्वेश्चन आहे आणि तुम्हाला एक दिले 8%, एक दिलंय 7% आणि एक दिलंय 12.4 आणि एक दिलंय 12.3. ठीक आहे, मग 12.4 आणि 12.3 मधून काहीतरी एक उत्तर असेल. ठीक आहे, सो जे सिमिलर आहे त्यातून एक उत्तर फिक्स असतं 50-50. त्यानंतर जसं मी तुम्हाला पर्सेंटेजचा क्वेश्चन स्किप करा म्हटलेलं, तर त्यात पण एक सेल्फ एक्सप्लेनेटरी असं असतं की सगळे पर्सेंटेज तुम्हाला असे दिसतील 71%, 64%, ठीक आहे, किंवा 83%, आणि मध्येच एक तुम्हाला दिसेल की 53.8%. मग इतकं 0.8 वगैरे म्हणजे सेल्फ एक्सप्लेनेटरी मध्ये थोडासा जातो तो, सो तिथे तो उत्तर असण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, त्यानंतर जर आपण पाहिलं तर इकोमध्ये मोस्टली किंवा पॉलिटीमध्ये या गोष्टीचं मुख्य उद्दिष्ट, जेव्हा मुख्य उद्दिष्ट काय आहे असं विचारलं जातं आणि मल्टिपल स्टेटमेंट असतात, तर मुख्य उद्दिष्ट हे एकच असतं शक्यतो. ठीक आहे, उद्दिष्टे विचारली तर ती 2-3 येतात, पण उद्दिष्ट, मुख्य उद्दिष्ट कोणतं असं जर विचारलं तर मुख्य उद्दिष्ट एकच असतं. सो ते व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर करंट अफेअर्स मध्ये जर आपण पाहिलं तर करंट अफेअर्स मध्ये मोस्टली ऑप्शन मध्ये जर भारत असेल तर भारत उत्तर असतं, म्हणजे असं डिरेक्टली देशांची नावं असतील आणि हे कोणी सुरू केलं किंवा कोणत्या देशाचा नंबर आहे, सो तिथे भारत उत्तर असतं. महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र उत्तर असतं. आणि जर का तिथे तुम्हाला स्पेस मिशन बद्दल वगैरे दिलं असेल तर मोस्टली नासा उत्तर असतं, USA वगैरे. ठीक आहे, सो हे थोडेसे ट्रिक्स आहेत. अगेन हे 100% लागू होईल असं नाही, पण काही अंशी तुम्ही याचा उपयोग करू शकता तुम्हाला मार्क्स वाढवण्यासाठी रिस्क फॅक्टर मध्ये. त्यानंतर तुम्ही जर का इकॉनॉमीचा विचार केला तर इकोच्या क्वेश्चन्स मध्ये आपल्याला जे काही स्टेटमेंट दिलेले असतात, इकोमध्ये बऱ्यापैकी मल्टिपल स्टेटमेंटचे क्वेश्चन जे आहेत त्याचा आन्सर हे ऑल ऑफ दी अबाव करेक्ट हे असतं, वरील सर्व बरोबर हा पर्याय मोस्टली इकोमध्ये लागू होतं. अगेन मोस्टली सगळ्याच ठिकाणी होईल असं नाही, एखाद्या ठिकाणी व्यवस्थित वाचणं पण गरजेचं आहे, पण तुम्हाला अगदीच माहिती नाहीये तर त्या केसमध्ये वरील सर्व बरोबर टिक करा. ठीक आहे, सो या गोष्टी केल्या पाहिजे आणि काही नाही केलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगितलं. या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे, आय होप बऱ्यापैकी गोष्टी मी तुमच्या कव्हर केलेल्या आहेत. ठीक आहे, सो स्मार्ट वर्क करा, हार्ड वर्क करण्यापेक्षा, हे नेहमीच सांगत असते मी. आणि थोडंसं पॉझिटिव्ह राहा, आदल्या दिवशी छान निवांत झोप घ्या, लवकर झोपा. अगदीच म्हणजे उद्या पेपर आहे आणि आज दिवसभर 24 तास अभ्यास करतो, काही गरज नाही. शांत झोपा, छान आराम करा, डोक्याला ब्रेनला रेस्ट द्या. वर्षभर केलंय त्याच्यावर ट्रस्ट करा, पॉझिटिव्ह माइंडने पेपरमध्ये जायचंय, काम होऊन पेपर सोडवायचा आहे, गडबड करायची नाही. हॉल तिकीट, झेरॉक्स, त्यानंतर ID प्रूफ, ह्या सगळ्या गोष्टी, पेन वगैरे व्यवस्थित सोबत कॅरी करा, सेंटरवर लवकर पोचा. ठीक आहे, सो आय होप सगळ्यांना पेपर छान जाईल आणि तुमचा जो अभ्यास झालेला आहे तो कुठेतरी पे ऑफ करेल तुम्हाला. सो ऑल द व्हेरी बेस्ट सगळ्यांना. अभ्यास मित्राच्या परिवाराकडून बेस्ट ऑफ लक. छान पेपर सोडवा आणि पास व्हा. धन्यवाद.